तर मित्रांनो, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आता विषय असा झाला आहे, सध्याला चालू आहे उन्हाळा. आमच्या शेतात आहे ऊस. ते तर मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेलच. पण आता पाण्याची कमतरताही जाणवायला लागली आहे. म्हणून आता मी विहिरीवर आलो आहे मोटर चालू करण्यासाठी. ऊसावर ड्रिपला पाणी सोडायचं आहे त्याच्यासाठी. तर भेटतो थोड्या वेळात. तर मित्रांनो, आम्ही आमच्या जी 2 विहिरी आहेत त्याच्यातली ही एक वड्याच्या जवळची विहीर आहे, तेथे आलो आहे. तर याच्यात बऱ्याचपैकी पाणी आहे. आता आपण जी दुसरी विहीर आहे तिकडे जाऊ. ती विहिरीवरची मोटर चालू करायची आहे. आज तारीख आहे 6 मे 2026. आतापर्यंत तरी ऊस हिरवा ठेवला आहे. आता याच्या पुढे कसा विषय होतो की ती काय सांगता येत नाही. ऊस हिरवा राहतोय, टिकतोय नाही टिकतोय ते सर्व नशिबाचा विषय आहे. पण बघू आता कसं होतंय ते तुम्हाला सांगतच राहील. सपोर्ट करत राहा फक्त तुम्ही. थांबा, तुम्हाला ऊस दाखवतो कशा प्रकारे वाढलाय तो. उन्हाळ्यामुळं आता जरा सुकायला लागलाय, पाणी कमी पडायला लागले. 3-4 एकराला ड्रीप आहे, अजून 4-5 एकराला ड्रीप नाही ऊसाला. अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता. ऊस सध्याला तर हिरवाच आहे. याच्यावरच ड्रिपला आता सध्याला पाणी सोडायचे. 4-5 तास आता सोडलं की ह्याला परत 4-5 दिवस काय पाण्याची गरज नाही. हो, तुम्ही इथे ड्रिप बघू शकता. ऊस अजून तर चांगलाच आहे. जर लवकर पाऊस नाही झाला तर अवघड होईल. बघू आता विषय शेवट नशिबाचाच आहे. काय होईल ते बघता येईल आता. बाकीचं सगळीकडे ड्रिप जोडलंय. एवढंच फक्त 4 एकराला राहिले आणि 4 एकराला जोडलंय. हे बघा, अशा प्रकारे खोडवा आहे हा. आम्हाला असं लवकर पाणी नाही कमी पडत. फक्त शेवटचा जो महिना आहे मे महिना किंवा पाऊस नाही पडला तर जून, त्याच वेळेला फक्त पाणी कमी पडतं. नाहीतर तसं लगेच पाणी नाही कमी पडत आम्हाला. थांबा, तुम्हाला अजून खालचा खोडवा दाखवतो. हे पहा, अशा प्रकारे खोडवा आहे. आता कॉक वगैरे फिरवले सगळे. आता आपण मोटर चालू करू म्हणजे ड्रिपला पाणी चालू राहील. आलोय विहिरीच्या जवळच आता आलोय. हे बघा, असा थोडंफार सुकायला लागलाय आता खोडवा. त्याच्यामुळंच आता त्याला पाणी सोडायचंय. आता आलोय विहिरीवर. विहिरीत पाणी असताना आता काल सोडलं होतं त्यात पाणी. विहिरीत जास्त पाणी आहे, फुल पाणी आहे. आता मस्तपैकी मोटर चालू करून सोडू. हे बघा, 5 ते 6 परस पाणी आहे. हे दुसरीकडचं मागाशी दाखवली होती विहीर, त्या विहिरीचं या विहिरीत सोडलंय. त्याच्यामुळे ही विहीर फुल भरली आणि त्याच्यात पण आता सोडलंय त्या विहिरीत पण. त्याच्यामुळे शक्यतो आता नाही लवकर निघायचं पाणी. आता मी ही व्लॉग बनवायचं कारण असं की मला 4 ते 5 वर्षापासून विचार करतोय की मला यूट्यूबवर कसले का होईना पण व्हिडिओ टाकून वगैरे मला म्हणजे मेन गोल तर तसा फक्त सक्सेस म्हणजे काय असतं विषय. माझं असं मत आहे की मनाला चांगलं वाटलं पाहिजे आणि पैसे. आता कोण बोलेल पण असं की पैशासाठी यूट्यूबवर आला असं तसं. मी लगेच नाही करत. काही 100-200 व्हिडिओ टाकाय मला काय अडचण नाही. फक्त लोकांनी सपोर्ट जर केलं ना, मग मी व्हिडिओ टाकत राहीन. लगेच मॉनिटाईज होणार आणि लगेच मला पैसे येणार असं काय माझा विचार नाही. त्याच्यामुळं सपोर्ट जर चांगला मिळत राहिला तर मी पुढं कंटिन्यू ठेवणार.
नाहीतर मग आपलं आहे ते आहे ट्रॅक्टर शेत वगैरे हे चालूच आहे, हे तर काय बंद नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या मुलाला सपोर्ट करत राहावा, एवढंच माझं फक्त म्हणणं आहे.